नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, या चॅनलमार्फत मी तुमच्यापर्यंत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना असतील, यासोबतच गव्हर्नमेंट जॉबसाठीचे जे काही नोटिफिकेशन सुटतात, त्या नोटिफिकेशनची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 602 पदांची भरती होणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मग त्यामध्ये ही भरती कुठल्या पदांसाठी होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कुठली आहे, अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्यवस्थित जे काही नोटिफिकेशन आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊयात. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 602 पदांची भरती होणार आहे आणि ही भरती जी आहे ती नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या विभागात होणार आहे. या भरतीमध्ये वर्ग 3 संवर्गातील पदे भरली जाणार आहे. मग त्यामध्ये इथे खाली दिल्याप्रमाणे पदे भरली जाणार आहेत. या व्हिडिओ मार्फत आपण या भरतीची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर यासाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा या लिंक वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे ही जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते IBPS मार्फत घेण्यात येत आहेत, भरून घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला अर्ज या लिंक वरून भरायचे आहेत. ही लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आता इथे खाली त्यांनी तपशील दिलेला आहे रिक्त पदांचा, कुठल्या विभागामध्ये कुठल्या पदासाठी किती पदसंख्या आहे ते एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. विभागानुसार त्यांनी व्यवस्थित समांतर आरक्षणानुसार व्यवस्थित त्यांनी हे जे काही रिक्त पद आहे त्याचा तपशील दिलेला आहे. तो एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि मग तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल त्या विभागामध्ये तुम्ही अर्ज करा. यानंतर पाहूया जे काही पदे आहेत या भरतीमध्ये त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे ती कुठली आहे. मग ही जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे. मग त्यामध्ये पहिलं पद दिलेलं आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. हे जे आहे पद ते वेतन श्रेणी S14 या स्तरावरचं आहे. आता त्याच्यासाठीची जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये दिलेलं आहे की possesses a degree in arts, science, commerce or law at least in second class. तुमच्याकडे काय पाहिजे? एकतर कला, विज्ञान, वाणिज्य किंवा लॉ म्हणजे विधी यातील डिग्री पाहिजे ज्यात तुम्हाला कमीत कमी सेकंड क्लास तरी भेटलेला पाहिजे किंवा डिग्री इन एज्युकेशन और फिजिकल एज्युकेशन. एकतर शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्रामधली पदवी हवी. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट प्रेफरन्स मे बी गिवन टू अ कॅन्डिडेट पोजेसिंग एक्सपिरियन्स ऑफ इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट, एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन, देन इन्सेप्शन अँड ऍप्टिट्यूड फॉर हॉबीज अँड गेम्स. या क्वालिटीज असणाऱ्या कॅन्डिडेट्सला ते प्राधान्य देणार आहे. त्याच्यानंतर आहे संशोधन सहाय्य. संशोधन सहाय्य पद जे आहे ते वेतन श्रेणी S14 आहे. तर याच्यासाठीची जी काय पात्रता आहे ती possesses a डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असायला हवी. ज्यांची डिग्री जी आहे ती गणित विषयात असेल, इकॉनॉमिक्स विषयात असेल, कॉमर्स विषयात असेल आणि स्टॅटिस्टिक विषयात असेल. यापैकी कुठल्याही एका विषयाची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर त्या कॅन्डिडेट्सला प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उपलेखपाल मुख्य लिपिक. याचा जो काही स्तर आहे तो आहे S13. याच्यासाठीची जी पात्रता आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. परंतु ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे किंवा डिग्री इन एज्युकेशन शिक्षण शास्त्रातील डिग्री आहे अशा कॅन्डिडेट्सला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर पुढे आहे आदिवासी विकास निरीक्षक. ह्या पदाचा जो काही वेतन श्रेणी स्तर आहे तो आहे S13. तर यांच्यासाठीही सेम पात्रता आहे. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं गरजेचं आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे डिग्री इन एज्युकेशन आहे शिक्षण शास्त्रातील डिग्री आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्य. ह्याचा स्तर आहे S8. पात्रता दिलेली आहे possesses a डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. आता असे कॅन्डिडेट्स ज्यांच्याकडे मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि स्टॅटिस्टिक यांची डिग्री असेल त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. नेक्स्ट आहे लघु टंकलेखक. याचं वेतन श्रेणी आहे S8. याच्यासाठीची पात्रता आहे हॅव पास द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट अशी तुमच्याकडे पात्रता असायला हवी. त्यानंतर पुढे आहे अधीक्षक. त्यामध्ये पण पुरुष. वेतन श्रेणी स्तर आहे याचा S8. याच्यासाठीची पात्रता आहे possesses a डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे काय पाहिजे? डिग्री पाहिजे आणि तीही कशामध्ये? सोशल वेलफेअर, सामाजिक समाजकार्य और सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन, समाज कल्याण प्रशासन किंवा ट्रायबल डेव्हलपमेंट किंवा ट्रायबल ऍडमिनिस्ट्रेशन ब्रांच. यापैकी कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता.
त्यानंतर पुढे आहे अधीक्षक श्री वेतन श्रेणी स्तर हा S8 असणार आहे. सेम त्यांच्यासाठी पात्रता आहे possesses a degree of recognized university in social welfare or social welfare administration or tribal development or tribal administration branch. त्यानंतर नेक्स्ट पद आहे गृहपाल, त्यामध्ये पुरुष, त्याचा वेतन श्रेणी आहे S14. गृहपाल जे आहे त्यांच्यासाठीची जी काय शैक्षणिक पात्रता आहे ती आहे possesses a post graduate degree of recognized university in social welfare administration or tribal welfare development or tribal welfare administration branch. त्यानंतर आहे पुढचं गृहपाल श्री, त्याच्यासाठी पात्रता सेम असणार आहे. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर पुढे आहे ग्रंथपाल. ग्रंथपाल या पदासाठी वेतन श्रेणी S8 आहे. आता याच्यासाठीची पात्रता हॅव पास SSC एक्झामिनेशन, 10वी पास असायला हवं, and possesses a certificate in library training from government recognized college or institute. लायब्ररी ट्रेनिंगचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं. आता इथे त्यांनी प्रेफरन्स कोणाला देणार हे सांगितलेलं आहे. हू possesses diploma in library science and having experience of library work for not less than 2 years. ठीक आहे, एक तर तुमच्याकडे काय पाहिजे, लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा पाहिजे. ज्यांच्याकडे लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा असेल आणि ज्यांना 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल लायब्ररी वर्कमध्ये, त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर पुढे आहे सहाय्यक ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे याची S8. याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे हॅव पास्ड SSC एक्झामिनेशन पास असायला हवी, 10वी पास असायला हवी. possesses सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग ऑफ रिकॉग्नाइज्ड कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट. तुमच्याकडे लायब्ररी ट्रेनिंगचं सर्टिफिकेट हवं. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S6. याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे SSC पास असावं, म्हणजे 10वी जी आहे तुमची 10th ती तुम्ही पास केलेली असावी. त्यानंतर नेक्स्ट आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, याचं मानधन जे आहे ते 20,000 असायला असणार आहे. तर याच्यासाठीची जी काय पात्रता आहे ती इथे दिलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ सेकंड डिव्हिजन. तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी, पदव्युत्तर पदवी असायला हवी, तीही द्वितीय श्रेणीत पास केलेली असेल तरी चालेल. ओके, दोज कॅन्डिडेट्स हू possess B.Ed degree from any recognized university must fulfill following subject wise qualification criteria. एक तर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी आणि सोबतच B.Ed असायला हवी. आता इथे त्यांनी सब्जेक्ट वाईज क्रायटेरिया दिलेला आहे. मग आता इंग्लिश सब्जेक्ट असेल, इंग्लिश सब्जेक्टसाठी MA इन इंग्लिश आणि B.Ed विथ मिनिमम सेकंड क्लास. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे मस्ट पास B.Ed विथ मिनिमम सेकंड क्लास. त्यानंतर नेक्स्ट आहे मराठी सब्जेक्ट सेम असणार आहे, MA इन मराठी विथ मिनिमम सेकंड क्लास अँड मस्ट पास B.Ed विथ मिनिमम सेकंड क्लास. पोस्ट ग्रॅज्युएट दिलेला आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी MSc इन मॅथमॅटिक्स आणि B.Ed. त्यानंतर बायोलॉजी MSc इन बायोलॉजी विथ B.Ed. त्यानंतर केमिस्ट्री MSc इन केमिस्ट्री विथ B.Ed. फिजिक्ससाठीचं MSc इन फिजिक्स विथ B.Ed. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. तुमचा जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टनुसार तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर पुढे आहे माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, त्याच्यासाठीचं मानधन आहे 18,000 रुपये. याच्यासाठीचा क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुमच्याकडे ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. दोज कॅन्डिडेट्स हू possess B.Ed डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मस्ट फुलफिल फॉलोइंग सब्जेक्ट वाईज क्वालिफिकेशन. आता इथे सब्जेक्ट्स दिलेले आहेत, कुठल्या सब्जेक्टसाठी व्हॅकन्सीज आहेत, तर मग इथे इंग्लिश दिलेले आहे. इंग्लिशसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर BA इन इंग्लिश आणि सोबतच B.Ed. त्यानंतर मॅथ असेल तर BSc इन मॅथमॅटिक्स विथ B.Ed. सायन्स असेल तर BSc इन सायन्स विथ B.Ed. आणि ते जनरल दिलेलं आहे, मग त्यामध्ये BA मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, हिंदी, इकॉनॉमिक्स आणि सोबतच तुम्हाला तुमच्याकडे B.Ed असायला हवं. सो अशा प्रकारे क्वालिफिकेशन ज्यांच्याकडे असेल ते माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर पुढे आहे प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, त्याचं मानधन आहे 16,000 रुपये. इथे दिलेला आहे क्रायटेरिया कॅन्डिडेट्स शुड बी SSC HSC एक्झामिनेशन पास आणि सोबतच D.Ed. तर इथे TET किंवा CTET ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे आहे प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम, प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम, मानधन 16,000 रुपये. याच्यासाठीचा क्रायटेरिया सेम आहे, 10वी 12वी विथ D.Ed. आणि TET किंवा CTET क्वालिफाईड असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढे आहे उच्च श्रेणी लघुलेखक, वेतन श्रेणी जी आहे ती S15 ची आहे. तर याच्यासाठीचा क्रायटेरिया दिलेला आहे इथे शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ठीक आहे, 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी, त्याच्यासाठीचा क्रायटेरिया शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण
असणं गरजेचं आहे. 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखनासाठी. त्यानंतर इथे मराठीसाठी दिलेलं आहे सेम 120 प्रति मिनिट मराठी लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर वरील ब मधील 1 व 2 करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य देण्यात येईल. जर नसेल तर टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि सोबतच तुमचं एम-एस-सी-आय-टी असणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हा क्रायटेरिया जर फुलफिल करत असाल, हे क्वालिफिकेशन तुमच्याकडे जर असेल, तर तुम्ही या उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढे दिलेलं आहे निम्न श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी S14. सो याच्यासाठीच अशी काय शैक्षणिक पात्रता आहे ती इथे दिलेली आहे. एक तर तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता इथे लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी त्यासाठीचा क्रायटेरिया दिला आहे 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठीचा क्रायटेरिया 100 शब्द प्रति मिनिट. हे जर तुम्ही फुलफिल करत असाल, तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीसाठी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी. त्यानंतर सोबतच एम-एस-सी-आय-टी पास असणं गरजेचं आहे. हे क्वालिफिकेशन ज्यांच्याकडे आहे ते निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी अर्ज करू शकतात. सो अशा प्रकारे हे सर्व शैक्षणिक पात्रता होती. आता पुढे पाहूयात की वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे. ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना किमान वय 18 वर्ष देण्यात आले आहे. तर कमाल वय मॅक्सिमम वय हे 38 वर्ष देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे दिलंय मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 पेक्षा कमी व 43 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 आहे. ठीक आहे. ओपनवाल्यांसाठी 18 ते 38 वर्ष आहे. त्याच्यानंतर पुढे देण्यात आलेलं आहे दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष इतकी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील कमाल वयोमर्यादा 43 इतकी करण्यात आलेली आहे. माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी असेल. दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष करण्यात आलेली आहे. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत. सो अशा प्रकारे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पुढे पाहूयात की निवडीची पद्धत कशी असणार आहे. तर इथे दिलेलं आहे त्यांनी सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि वस्तुनिष्ठ म्हणजे एम-सी-क्यू टाइप परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि ही जी काही परीक्षा आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. आता इथे प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील आणि ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल. परीक्षा कालावधी 2 तासांचा आहे. म्हणजे तुमची परीक्षा जी आहे ती 200 गुणांची असणार आहे. आता इथे त्यांनी व्यवस्थित टेबल दिलेला आहे. पदानुसार परीक्षा कशी असणार आहे, किती मार्क्स असणार आहेत, कोणत्या विषयाला किती मार्क्स असणार आहेत आणि वेळ काय असणार. वेळ हा काही पदांसाठी वेगळा आहे आणि काही पदांसाठी वेगळा आहे. आता इथे पहिलं पद पाहूयात गृहपाल पुरुष आणि स्त्री. लेखी परीक्षेसाठी एकूण गुण 200 असणार आहेत. मग त्यामध्ये मराठीला 50 गुण असतील, मराठी विषयासाठी, इंग्रजी विषयासाठी 50, सामान्य ज्ञान विषयासाठी 50 आणि बौद्धिक चाचणी विषयासाठी 50. आणि वेळ जो आहे तो 120 मिनिटं म्हणजे 2 तास असणार आहे. त्यानंतर संशोधन सहाय्यक सेम असणार आहे 200 आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असणार आहे. तो आणि जो काही वेळ असणार आहे तो 2 तास असणार आहे. हे इथपर्यंत सेम आहे. सहाय्यक ग्रंथपाल पर्यंत. परंतु लघुटंक लेखकसाठी परीक्षा असणार आहे ती 100 गुणांची असणार आहे. मग त्यामध्ये मराठी 25 गुणांना, इंग्रजी 25 गुणांना, सामान्य ज्ञान 25 गुणांना आणि बौद्धिक चाचणी 25 गुणांना आणि वेळ जो आहे तो 60 मिनिटे म्हणजे फक्त 1 तास असणार आहे. त्यानंतर पुढे उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठीही सेम 100 मार्काची परीक्षा असेल. प्रत्येक विषयासाठी 25-25 गुण असतील आणि 1 तासाचा पेपर असेल. ठीक आहे. आणि पुढे दिले प्रयोगशाळा सहाय्यक 200 मार्काची परीक्षा असेल. प्रत्येक विषय 50 मार्काचा असेल आणि वेळ जो आहे तो 2 तासाचा असणार आहे. सो अशा प्रकारे तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने असेल, कम्प्युटर बेस्ड असेल आणि एम-सी-क्यू टाइप असेल. त्यानंतर आता परीक्षा शुल्क देण्यात आलं आहे. म्हणजे जे काही ओपन कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी ₹1000 परीक्षा शुल्क असेल. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी ₹900 असेल. त्यांना 10% सूट देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. तर इथे दिलेलं आहे की
उमेदवार कोणत्याही अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. अशा उमेदवारास त्याने राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेत उपस्थित राहून परीक्षा देणं बंधनकारक राहील. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे, शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. त्यासाठीची इथे लिंक देण्यात आलेली आहे. ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर अशी देण्यात आलेली आहे. अर्ज कसा करायचा याचा मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की अर्ज स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. सो अशा प्रकारे आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 602 पदांची भरती सुरू झालेली आहे. लवकरात लवकर अर्ज करा. शेवटची तारीख ही 13 डिसेंबर आहे. मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.